मुळात तुमच्याकडे काय पुरावा आहे तो सांगा आणि मग करा तुमचं कीर्तन. गुलाबाची कुंडी. मनोहर पंत, आपण दागिने चोरून ज्या गुलाबाच्या कुंडीत लपून ठेवले होते ना, ती कुंडी सापडली बरं का आमच्या माईला. माईंनी रात्रीच पाहिलं होतं. घराचं मुख्य दार उघडं होतं, म्हणून त्या काही गडबड आहे असं बघायला बाहेर गेल्या आणि हे सगळं मी बाल्कनीतून पाहिलं. त्यांना बाहेर कुणीच दिसलं नाही म्हणून त्या परत घरात आल्या आणि घराचं दार आतून लावून घेतलं. त्यामुळे तुम्ही बाहेरच राहिलात. सकाळी जॉगिंगच्या बहाण्याने तुम्ही परत आलात तेव्हा तुम्ही पाहिलं की तुमच्या त्या गुलाबाच्या कुंडी बरोबर आणखी 4 कुंड्या मिक्स झालेल्या. त्यामुळे तुमची पंचायत झाली ना हो काका. वरून वसुधा काकू बागेत काम करत होत्या त्यामुळे तुम्हाला काहीच करता आलं नाही. आणि त्यानंतर मीच तुमची बॅग तुमच्या समोर आणून ठेवल्यामुळे तुम्हाला नाईलाजाने हात हलवत घरी यावं लागलं. मस्त मस्त, किती छान गोष्ट रचलीस तू. काय त्या कियारासाठी लपून छपून सगळ्यांना बनवताना ना खूप छान छान गोष्टी रचायला लागलाय तुम्ही दोघं. बाकीच्यांना चालत असेल, माझ्यासमोर चालणार नाही थापेबाजी. तुम्ही जर माझा गळा आवळायचा प्रयत्न केलात ना तर अशी धोबी पछात टाकीन की भीक नको पण कुत्रावर अशी अवस्था होईल. हो काका, एकदा का तुम्ही चोरी केली हे सिद्ध झालं तर तुमच्यावर कोण विश्वास ठेवणार? कुत्र. चोरावर कोण विश्वास ठेवणार? कोणाला चोर म्हणतोस रे? कोणाला चोर म्हणतोस? कायद्याने वागायचं. हा, सबूत सबूत कहा है? सबूत. हा, काय पुरावा तुझ्याकडे? बोल. नात्याचा आदर ठेवून वागतोय काका. तुमच्याकडून तसंच वागणं अपेक्षित आहे. तुम्ही चोर आहात हे सिद्ध करणारा पुरावा मिळालाय आम्हाला. तुमच्याच माणसाने तुमचं पितळ उघडं पाडलंय काका. पोलिसांचे फटके खाल्ल्यावर त्याने सगळं कबूल केलं काका. कुंड्या चोरण्यासाठी मला पाठवलं असं कबूल केलंय त्यांनी. आणि ज्याने त्याला पाठवलं त्याचं नाव माणिक शेठ आहे असंही सांगितलंय त्याने. मग त्या माणिक शेठला पकडा ना. माझ्या कशाला मागे लागलाय? पुरावा काय आहे तुमच्याकडे? तुमच्या मुखकमलाचा फोटो पुरावा म्हणून बघितल्यावर त्याने कबूल केलं की हाच तो माणिक शेठ. आता कुठे पळून जाऊ नका काका. चला माई अण्णांसमोर चला, तुम्हाला सगळं कबूल करावं लागेल. चला. नको नको नको, मला नका नेऊ त्यांच्याजवळ. कसं नाही? मी काय नाही केलं. खरंच मला नको 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 नको, मला नका नेऊ. मी काय नाही केलं. काय नाही केलं भाऊजी? तुम्ही उठा बरं. भाऊजी उठा बरं, तुम्ही उठा. काय केलं नाही तुम्ही? काय बोलता? मी खरंच काय नाही केलं. भाऊजी 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 जागे व्हा बरं. मी मधुरा आहे मी. काय होतंय? स्वप्न पाहिलं का काही तुम्ही? बापरे, पण मी खरंच काय नाही केलं का मधुरा? मी पाणी घेऊन आले. शांत व्हा ना. पाणी घेऊन आले तुमच्यासाठी. बापरे, हे स्वप्न खरं झालं तर? अरे अक्षय, का नको म्हणतोयस तू डॉक्टरकडे जायला? चल जाऊया आपण. डॉक्टरकडे जायची गरज नाहीये ग. एवढं काय मोठं झालेलं नाहीये. आणि जरा हळू बोल, सगळे घाडकीने डॉक्टरकडे येतील. तू मलम लाव, कंटाळा करू नको. चल. मगाशी तूच मलम नको म्हणालेला. आता लाव म्हणते. हळू ना, हळू ना. हा, तरी चुरचुरतच आहे यार. एक काम कर, फुंकर मारा बरं जरा. हा, बरं वाटलं. मोठी फुंकर घाल जरा. जोरात जोरात. काय दम नाहीये का? अजून जोरात. मस्त वाटतंय. मार
अजून जोरात. वादळ आलं. मैं कहा हूं, अरे उड गया मैं. ए नको नको. नाही मला खरंच लागलंय खरंच. काय मारतेस तुम्हाला प्लीज. सो स्वीट. समोर आहे ये समोर आहे. अमृताजी, आपण आज काय केलंय माहितीये? आपण एका चोराला पकडलं, त्याला खाली पाडलं, त्याला बेदम मारलं काठीने. कसं करू शकलीस तू? कसं? अरे मलाच मी हे कसं केलं माहिती नाही अक्षय. हा पण मला ना त्या माणसाचा रागच आला माहितीये. हो. त्याने तुला मारलं अक्षय. टाळकत सटकलाय शपथ. भाई तू क्या बोला अभी? टाळका बिडका क्या क्या काय बोललीस? एकदा पुन्हा बोल ना प्लीज, बोल ना. टाळक बोल ना. टाळकं सटकलाय शपथ. अमृता भाई. मला माहितीये मी असं नाही बोलत, पण रागच आला रे मला त्या माणसाचा. एकतर आपल्या घरी तो चोरी करायला आला आणि वरून तुला मारतो सुद्धा. हा यार, पण जे काय तू मारलंस ना, सॉलिड होतं सगळं. तुला माहितीये, तू फक्त काडी नाहीयेस, तुला बॉडी आहे. सॉरी. चला खूप झालं. चला आराम करा आता. पण काही म्हणत अमृता, मी आणि आनंदात आम्ही दोघं शॉक झालो होतो या. तुझं वेगळंच रूप बघायला मिळालं. हा, आता एका मुलीचे खूप लाड होणार, एका मुलीचं माय खूप कौतुक करणार. माई माझ्याशी पुन्हा छान बोलायला लागल्या ना तरी खूप. बोल ना. माई फक्त छान बोलणारच नाही, लाड आणि कौतुक पण करणार. ती जितकी खडूस आहे ना बोलायला, तितकीच दिलदार पण आहे कौतुक करायला. आणि अण्णांचं काय, तू जिंकलंच त्यांना, मग काय. अक्षय, काय आता? ते चोर पाळत ठेवून नसतील ना आपल्या घरावर? सांगता येत नाही, क्वाईट पॉसिबल नाही. पण अमृता, मला काय वाटतं माहितीये का, की ते चोर आहेत ना, ते कसलेले चोर नसणार. हो, भुरटे वाटत होते म्हणून तू त्यांना पकडू शकलीस, मारू शकली. अरे सॉरी, लागले. असं नको करूस, मजा केली प्लीज. सॉरी. तरी नशीब घरचं कोणी बाहेर आलं नाही म्हणून, नाहीतर वाट होती. सगळ्यांनी मिळून ये आपण. वसुधा काकूंनी तर कुठून काढलं असतं त्याला. वसुधा काकू, आता मला कळलं. तू काकूचा राग काढला चोरावर, म्हणून तू त्याला बेदम मारलंस का? प्रॅक्टिस केली मसाले कुटण्याची? खरं सांग ना. खरं सांगू, मी तुझा राग काढला. चला, आता खऱ्या अर्थाने मी म्हणू शकते अक्षय, काय तू डोक्यावर पडलाय. तुझी तर खरंच सांगते. ठीक आहे ग, लागले म्हणून ठीक आहे, नाही तर तुला याचं उत्तर दिलं असतं वेळेवर. झोप आता तू, पट. गुड नाईट लेडी सिंगम. गुड नाईट. कुणी सांगितलं तर आगाऊपणा करायला? उद्या जीवावर बेतलं असतं म्हणजे? माई, अगं तिने पकडलंय चोराला. तेच म्हणते मी. भुरटा चोर निघाला म्हणून ठीक आहे, शेपटावरच निभावलं. चोर आले तसं कळल्यावर आम्हाला हाका मारायचे सोडून तुम्ही काय धावलं त्याच्या समोर? चुराबेरा दाखवला असतं म्हणजे? गोळी झाडली असती म्हणजे? आणि अक्षयलाच पुढे करतेस तू? काही झालं असतं म्हणजे? नशीब वाचला.
अगं नाही माहीत, आम्ही आनंदालाच उठवणार होतो, पण चोर पळून जाईल म्हणून मी धावलो पाठीमागे त्याच्या. अक्षय, माई खूप काळजीने बोलताय का? तू कितीही म्हणालास ना की हिनी चोराला पकडलंय, तरी सुद्धा लागलंय तुलाच ना. मग ते आपलं झालंय, बोला फुलाला गाठ पडले, हिनी पकडलं चोराला. चल, पण काय तब्येत आहे, वा, पेलवान आहे ती, पेलवान. अरे चिमणीनी मनातल्या मनात जरी फुंकर मारली ना तरी ही 4 कोस लांब उडून पडेल, अशी हिनी चोराला पकडलंय. नाही, मुद्दा माझा असा आहे की हिची जबाबदारी आहे आपल्यावर. उद्या हिला काही लागलं बिगलं तर हिच्या आई बाबांना, घरच्यांना आपण काय उत्तर देणार, सांग बघू. नाही, पुढे पुढे करायला पाहिजे लोकांना, पण कुठे करायला पाहिजे हेही कळायला हवं, होय की नाही हो माई? ते ठीक आहे. अमृता, तुम्हाला काही कुठे लागलं, खर्चटलं वगैरे नाहीये ना? नाही अण्णा. आई, अमृताने लावलंय काल औषध. अरे हो, मान्य आहे मला, पण हे माईंनी स्वतः तयार केलंय बागेतल्या औषधींचं. यांनी पटकन जखम भरून ये. नाही पण अण्णा, आता आपण सगळ्यांनीच सावध व्हायला हवं. म्हणजे काल अक्षय आणि अमृतानी त्या चोरांना बघितलं म्हणून ठीक आहे, नाहीतर नाही. पण अण्णा, ही कल्पना चांगली आहे, नाहीतरी आपण म्हणतच होतो ना, कारण आपल्या घरातल्या तिजोरीतल्या पेढीमध्ये लोकांचा लाखोंचा ऐवज आहे आणि ही जोखीम दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे. बरोबर आहे. बरं झालं यांनी ते बघितलं चोर. एक मिनिट, इतक्या रात्री तुम्हाला काय गरज होती रे बाल्कनीत उभं राहायची? ते नाहीये महत्वाचं, बाबा काय म्हणतायत ते जास्त महत्वाचं. सावध राहणं आवश्यक आहे. हो हो हो, चोर सोकावले आहेत माहितीये. गेल्या काही दिवसात चोरांचं येणं जाणं वाढलंय आपल्या घरातलं, की नाही हो? नाही का, मी पायपावरनं बघितलं त्या चोराला. वसुधा, आता हे सगळं परत कशाला सांगतेस तू? हो, पण नाही, ह्या सगळ्या भानगडीत घरातलं काही केले की नाही चेकच केलेलं नाही अजून आपण. माई, अगं त्याला घरात येऊच कुठे दिलं आम्ही, खालीच पकडलं ना तिकडे. मला काय वाटतं माहितीये का, की आपण वॉचमन ठेवला तर. हो बरोबर आहे. या घटनेने आपल्याला इशारा दिलेलाच आहे. तेव्हा आणखीन काही मोठं होण्यापूर्वी आपण सावधगिरीची पावलं उचलूया. अण्णा, मी काय म्हणतो, आपण दिवस पाळीला 1 आणि रात्र पाळीला 1 असे 2 वॉचमन ठेवूया. काय वाटतं सगळ्यांना? हो ठीक, मी लागतो कामाला. चल, पण तरी सुद्धा मला असं वाटतं एकदा आपण तिजोरीत सगळं व्यवस्थित आहे की नाही हे बघायला हवं. हो हो हो, बरोबर आहे. हो, चल या रे. माई, मी बघते फोन करून. बघ, चल.
दिनकर बघ रे बाबा. मिळाली ना? हो हो. अण्णा, पोलीस स्टेशन मधून फोन आलाय. त्यांना तुमच्याशी बोलायचंय. टेन्शन नका घेऊ. अनंता, ते वॉचमन काय बघणत होताच ना, तर ते निवड हो व्यवस्थित काय ते. नीट बघ, म्हणजे झोपणारा नको आपल्याला. आणि त्यांचे इंटरव्ह्यू वगैरे काय घेणार असलास तर मला बोलव. नीट पारखून घ्यावा लागेल ना वॉचमन. कुंपणाने शेत खाल्लं असं नको व्हायला, म्हणून म्हंटल. ठीक. माई, अगवे आलात का? या, बरं झालं आलात. ते कशा आहात? बस ठीक. बऱ्या आहात ना? आणि शकुंतला कुठे आहे? आज तिची जाऊ आली बरोबर. ती तिची जाऊ आहे. बरं बरं, ठीक आहे, काही हरकत नाही. अमृता, या मसाला कुटणाऱ्या काकू आहेत. वसुधा, मृदुला, बागेच्या दारातून न्या ह्यांना. सामान सामान नाही आणलं? आहे ना इथेच पायरीवर ठेवलंय. हो, त्या नाही विसरणार. चला. अक्षय, चला खोलीत चला. चल चल चल. आणि मी आता औषध देईन, ते मुकाट्याने घ्यायचं आणि झोपून राहायचं. अजिबात कुठेही जायचं नाहीस, कळलं? चल. अण्णा, काय म्हणाले इन्स्पेक्टर? त्यांचं म्हणणं आहे की चोरांजवळ काहीच सापडलं नाही. बरोबर आहे, त्या चोरांना गेटवरच पकडलं ना. होय, पण काही फॉर्मॅलिटीज करायची आहे. त्यामुळे आपल्याला पोलीस स्टेशनवर जावं लागेल. काही कागदपत्रांवर सह्या वगैरे हव्या आहेत त्यांना. वासकर दिनकर, तू जा पोलीस स्टेशन. मी जातो पोलीस स्टेशन. आणि देवदत्त, हा, तू आणि अनंता आपण पेढीवर जाऊया. काय? हो, ठीक. चल. काय ग, काय झालं? तो चोर सारखं सारखं काय म्हणत होता माहितीये? काय म्हणे तो आपल्या घरी काय चोरायला आलाय, तर आपल्या बागेतल्या कुंड्या. कुंड्या कोण चोरेल? वसुधा, धरते काय? वा वा वा. दे त्यांच्या हातावर. थांब, मी घेते. मी घ्या मग. झाले ना ग सगळी व्यवस्थित पूजा? हो. आता तुम्ही पण सगळ्याजण या, नमस्कार करून घ्या, फुलं. मी धर.
ये मृदुला चौकाची पद्धत सगळं ओवाळा. ये ती आरती बाजूला करतेस का? हा म्हणजे तसं. मंगळसूत्र सांभाळ ग. हो. पोलीस भुरट्याला फटकावणार, पण मी तरी काय करणार ना. पण भुरट्याला कुठे माहितीये कुंडीत काय आहे ते. मनोहर, यू आर सेफ. कायद्याचे हात किती लांब असले ना तरी भुरट्याच्या समोर कायदा म्हणजे हाताची घडी तोंडावर.